श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. भाग्यवंत ठराल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येकालाच वाटत असते की समाजात त्याची इज्जत असावी, स्वतःची एक ओळख असावी, सगळ्यांनी माझी रिस्पेक्ट करावी. अनेक जण ह्यासाठी प्रयत्न करत असतात, पण त्यांना नक्की कळत नाही की करावे काय. लोकांमध्ये स्वतःची किंमत वाढवायची, लोकांनी आपल्याला नोटीस केलं पाहिजे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे नियम ऐका आणि लक्षात ठेवा. 1. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला शिका. जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल तर लोकही तुमचा आदर नाही करणार. 2. नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला कोणी बोलवलं नाही तिथे कधीही जायचं नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका. आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका. पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात. म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तुम्ही सारखं तिथेच जाता, अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही. 3. आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा. बऱ्याच लोकांना सवय असते मनात काहीही न ठेवता सगळं बोलून दाखवण्याची. असं अजिबात करत जाऊ नका. यामुळे 2 गोष्टी होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोचू शकलात तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो, करत तर काही नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका. लोकांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या. आपले शब्द मोजून मापून बोला. 4. आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चात्ताप झाला पाहिजे. 5. संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका. 6. जर लोकांकडून मान-सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका, अंतर ठेवून राहायला शिका. तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही साधारण वाटणार. हा साधा नियम आहे. जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही. तसंच माणसाच्या बाबतीत आहे. तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची किंमत कमी असणार. कधीतरी मिळणाऱ्या गोष्टींची किंमत जास्त असते. हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो. म्हणून लोकांपासून लांब राहा. आपल्या कामावर लक्ष द्या. तुमचं यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल, तुमची किंमत वाढवेल. 7. तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. 8. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल. 9. लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच द्यायचा असतो.
10. जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे. कोण काय करतं, कशासाठी करतोय आणि का करतोय या गोष्टींपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे जास्त तुम्ही खुश राहाल. 11. राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं काम करा. तुम्ही जसे लोकांना दाखवता त्यावरून लोक तुमची किंमत ठरवत असतात. म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवा. याचा अर्थ हा नाही की तुम्ही अहंकारी बना. याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका. तुम्ही स्वतःला कमी समजलं तर लोक तुम्हाला तसेच समजतील. तुम्ही राजा नसलात तरी तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही त्या योग्यतेचे आहात. स्वतःला कधीच अपमानित करू नका. स्वतःवर कायम विश्वास असू द्या. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. 12. त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नाहीत. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. 13. माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे. पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. तर याच्यामध्ये बदललं काय? तर फक्त वेळ आणि परिस्थिती. 14. वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. 15. चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना, पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे. 16. तुमची इमेज, तुम्ही रेप्युटेशन म्हणजेच तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात. तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा. तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते. त्यातूनच तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता. लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमचा मजाक उडवताना 10 वेळा विचार करतील. लोकांच्या नजरेत आपली इमेज 4 गोष्टींवरून ठरत असते. तुमच्या कपड्यावरून, तुमच्या पैशावरून, तुम्ही जे बोलता त्यावरून म्हणजेच तुमच्या शब्दावरून आणि तुमच्या कामावरून, तुमच्या पदावरून. तुमचं राहणीमान सुधारा. पैसे आहेत तर सगळे विचारतात म्हणून मेहनत घ्या, पैसा कमवा. बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि शेवटचं, तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा. तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देतं म्हणून कोणताच असं काम करू नका जेणेकरून तुमची इमेज खराब होईल. 17. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं तिथं तर कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. 18. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमचे हालचाल विचारतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात. अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा, कारण ते लोक मतलबी असतात. 19. ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत. 20. मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी भासवून देत नाही. 21. जीवनामध्ये साधे सरळ लोक
ही नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असंच होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो. 22. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात आहे. 23. सुटलेला बाण, बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून गेलेले शब्द कधीच परत येत नाहीत. जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना नोटीस केलं तर कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही, वायफळ बडबड करत नाहीत, त्यांचा वेळ बोलण्यात वाया घालवत नाहीत. नेहमी गरजेपेक्षा कमी बोला. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट बोलून जाता. याउलट जर तुम्ही कमी बोललात, लोकांसमोर शांत राहिलात तर ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही बोलून बसतील आणि तुम्हाला त्यांची कमजोर बाजू माहीत पडेल आणि तुमची कमजोरी झाकल्या जाईल. 24. जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगली लोक त्याचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेलं आहे. 25. जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका. 26. आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखा आहे, कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात. 27. प्रार्थना कधीही वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत, त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. 28. उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते. 29. जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो. 30. आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं. आयुष्यामध्ये काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु दुखत असतात. 31. चांगली लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाही, त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असेल तरी देखील. पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी ते दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्याकडून मागून आणून त्याचा देखावा करतात. 32. चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात, पण तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त दिखावा करण्यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात. 33. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं वाहता, नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेन की नाही, माझा फेस चांगला नाही, माझी हेअरस्टाईल, माझी बोलण्याची पद्धत चांगली नाही, असे अनेक प्रश्न तुम्ही स्वतःवरच उभे करता. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला शिका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून